महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या या जय श्रीराम लोकसभेच्या निमित्त नारेगाव मध्ये आयोजित केलेल्या या रॅलीला उपस्थित असलेले आपले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर भागवतजी कराड साहेब, तसेच आमचे सहकारी राजूभाऊ शिंदे, शिवाजी दांडगे, गोकुल मलके, अरुण पालवे, नितीन खरात, आमच्या ताई रेखाताई जयस्वाल, साळुंकेताई, गोंडवेताई, नायगावकरताई, इकडे उपस्थित सगळे नारेगावमधले आमचे सगळे सहकारी, उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, 10 वर्ष मोदी साहेबांनी या देशामध्ये राज्य पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाचा विकास केला. आज तुम्ही बघितलं असेल, कोविडमध्ये आपल्याला मोफत इंजेक्शन जे दिलं, आज जो 240 कोटी लोकांना इंजेक्शन दिलं. आज मोफत अन्नधान्य दिलं. आजही अजून 5 वर्ष लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे. आज उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गॅस दिला. हर घर को जल, हर घर को नल या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये लाईटचं कनेक्शन दिलं. आज सगळीकडे आज LED लाईट आपण लावतो. का लावतो? काही पूर्वी LED लाईट 600 रुपयाला यायचा. मोदीजींचं सरकार आलं, आज तो 150 रुपयाला आला आणि आपल्या सगळ्यांचं लाईट बिल बंद झालं. पुढच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरावर सोलर लावायचा संकल्प माननीय मोदीजींनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मी आपल्याला एवढी विनंती करणार आहे की मोदीजींच्या विहिरीमध्ये विकासाची भरपूर कामं आहेत की आपल्यापर्यंत पोचवायची आहेत. माननीय डॉक्टर साहेबांनी मागच्या 2.5-3 वर्षात दिल्लीहून अनेक गोष्टी या छत्रपती संभाजीनगरमध्ये करायचा प्रयत्न केलेला आणि त्या झालेल्या आहेत. आज गॅसची पाईपलाईन असेल, अनेक आपल्या पाण्याचा प्रश्न पण मिटवण्याकरता केंद्र शासनाकडून 1000 कोटी रुपये त्यांनी मंजूर करले. या ठिकाणी एवढीच आपल्याला विनंती करणार आहे की ज्या आपल्या योजना चालू आहेत त्या पूर्ण करण्याकरता आपल्याला आपला खासदार, मागच्या वेळेस थोडीशी चूक झाली आणि खासदार चुकीचा आला, 5 वर्षात त्याने या शहराचा कुठल्याही विकासाचं काम केलं नाही. मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की 13 तारखेला आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार या जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपानजी भुमरे साहेब यांची निशाणी आहे धनुष्यबाण, त्याच्यावर मतदान करून त्यांना भरघोस मताने आपण निवडून द्यावं हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.